नागपूर शहर पुन्हा एकदा खळबळून गेलं। भांडेवाडी परिसरात स्वागत नगरमध्ये सोमवारी रात्री एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। केवळ शिवीगाळवरून झालेला वाद इतका वाढला की त्याचा शेवट थेट खुनात झाला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अवघ्या 1 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नागपूरमधील स्वागत नगर भांडेवाडी परिसरात सोमवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास झालेल्या या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीचं नाव मोहन उर्फ बबलू मिश्रा असून तो अभिषेक कांबळेचा मित्र होता। दोघंही एकाच परिसरात राहत होते, परंतु सोमवारी रात्री दोघांमध्ये काहीशा किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादात बबलू मिश्रा याने अभिषेक कांबळेला आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली। या अपमानाचा राग मनात घेऊन अभिषेक कांबळे याने आपल्या 3 सहकाऱ्यांसोबत घेऊन बबलूवर धारदार शस्त्राने वार केलेत। गंभीर जखमांमुळे बबलू मिश्रा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अभिषेक कांबळे याच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंदविले गेले आहेत। तो पारडी आणि कळमना पोलीस स्टेशनमध्ये कलम 326 अंतर्गत गुन्ह्यात आरोपी होता। सध्या तो पुण्यात एका कंपनीत काम करीत होता आणि कंपनी ब्रेकमुळे नागपूरला परत आला होता। या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी तत्काळ तपासांची चक्र फिरवली आणि केवळ 1 तासात 4ही आरोपींना अटक केली आहे। 24 वर्षीय अभिषेक कांबळे, 28 वर्षीय फैजान शेख, 59 वर्षीय राजकुमार इंद्रमती संती तर 30 वर्षीय चंद्रशेखर राजकुमार संती यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर गुन्हे शाखेकडून सुरू असून गुन्हेगारांचा पूर्व इतिहास, वापरलेला हत्यार आणि संपूर्ण घडलेल्या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन अंतर्गत भांडेवाडी आहे, तिथे स्वागत नगर आहे। त्यामध्ये मृतक मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे हे दोघेही एकाच एरियात राहतात। दोघांची मित्रता होती। जे इतर आरोपी आहेत तेही एकमेकांना ओळखतात। दुसरा आरोपी फैजान शेख आहे, तो पण मित्र होता, त्यांच्याशी मैत्री होती। काल त्यांचा अचानक वाद झाला आणि शिवीगाळ झाली। शिवीगाळ दिली त्यांनी, मृतकने आई बहिणीची शिवी दिली म्हणून आरोपीनं रागाच्या भरात त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याला मारलं। 1 नंबर आरोपी जो अभिषेक कांबळे आहे त्याच्यावर 326चा गुन्हा कळमना पोलीस स्टेशनला आहे 2024च्या, आणि त्यामध्ये तो बॉन्डमध्ये आहे। त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे। आणि 2021चा गुन्हा कळमना पारडी पोलीस स्टेशनला होता, ते पण 326चा गुन्हा होता त्याच्यावर। आता तो 1 वर्षापासून पुणे इथं राहत होता, तिथं कंपनीत काम करत होता। सध्या कंपनीला ब्रेक होता म्हणून तो इथं आलेला होता। 1 महिन्यापूर्वी 13 एप्रिलला आलेला होता, इथं सध्या राहत होता। काल ही घटना जवळपास 8:30-9ची आहे। लगेच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि 4ही आरोपींना आम्ही लगेच अर्धा तासात 1 तासात ताब्यात घेऊन त्यांना इंट्रोगेट केलं आणि 1 तासात उरवायला लागला। आणि याच्यात 4 आरोपी आहे। मुख्य आरोपी अभिषेक कांबळे आहे, वय 24 वर्ष आहे। दुसरा फैजुद्दीन शेख आहे, 28 वर्ष। तिसरा आरोपी राजकुमार इंद्रमणी तंती आहे, 59 वर्ष। चौथा आरोपी चंद्रशेखर राजकुमार तंती आहे, त्याची वय जवळपास 30 वर्ष आहे। 4ही आरोपी अटक केले आहे आपण। हत्येचे मुख्य कारण आहे की ते एकाच एरियात राहत होते, एकमेकांना ओळखत होते आणि मृतक हा त्याला टॉन्ट मारत होता की तू पुण्याला होता, काय करत होता, किती पैसे कमावले। आणि याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली आणि मृतकने त्याला आई बहिणीच्या घाण शिव्या दिल्या। आई बहिणीच्या शिव्या दिल्या म्हणून हे राग धरून आरोपीने त्याला शस्त्राने वार करून मारलं। केवळ एका अपमानास्पद शिवीमुळे एक तरुण जीव गमावतो आणि 4 जण तुरुंगात जातात। अशा घटनांमुळे नागपूर शहरातल्या तरुणांमधील चीड, अधैर्य आणि हिंसक प्रवृत्तीचं विवादित चित्र समोर येत आहे।